हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 19 जून शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त महाबळेश्वर शहर शिवसेनेच्या वतीने वृक्षारोपण, शालेय मुलामुलींना पावसाळी छत्री वाटप, खाऊ वाटप करण्यात आला। या प्रसंगी मुख्य उपस्थिती सातारा जिल्हा प्रमुख यशवंत गाडगे तसेच माजी जिल्हा प्रमुख राजेश कुंभारधरे, शहर प्रमुख राजाभाऊ गुजर, उपशहर प्रमुख राजेश साळवी, बाळकृष्ण ढेबे, तालुका संघटिका सुजाताई मोरे, महिला शहर संघटिका शिल्पा आडिया, संघटिका वसुधा बगडे, माजी सातारा जिल्हा संघटिका लीलाताई शिंदे, वाहतूक सेना राजू बोदले, विभाग प्रमुख शंकर डेबे, सोशल मीडिया जिल्हा प्रमुख चंद्रकांत पानसाळ आदी उपस्थित होते। वास्तुक शांती आली, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा वर्धापन दिन जसं साजरे करत येतो तसा आज या पक्षाचा 60वा वर्धापन दिन आहे। त्या निमित्तानं या पक्षाचे सातारा जिल्ह्यातील जिल्हा प्रमुख, या गावचे सुपुत्र, आमचे मार्गदर्शक सन्माननीय यशवंतरावजी गाडगे साहेब, महिला आघाडीच्या राजश्री भिसे, आमच्या मार्गदर्शिका माजी लीलाताई शिंदे, सर्वच आमचे सहकारी शिवसेनेचे पदाधिकारी राजाभाऊ गुजर, अमोल साळुंके, शंकरदादा ढेबे, सर्वच आता नाव घेत नाही कारण हे। त्याचबरोबर आज आवर्जून या शाळेमध्ये या ठिकाणी तुमच्या लहानग्या आमच्या उद्याच्या युवकांबरोबर उद्याचा बलशाली भारत, महाराष्ट्र, महाबळेश्वर घडवणारे, राखणारी मराठी तरुणांच्या युवकांबरोबर हा आनंद द्विगुणित करायला, आम्हाला साजरा करायला आज मिळाला, तो मिळतोय। त्याचं एकमेव कारण आहे आजचे आपले मुख्याध्यापक गोळे साहेब, पाडे सर, शेख मॅडम, त्याचबरोबर इतर सर्व शिक्षक, इतर कर्मचारी, आमचे पत्रकार, सहकारी बांधव मित्रांनो, आता तुम्हाला कळलं की आज वर्धापन दिन आहे, म्हणजे आमच्या पक्षाचा वाढदिवस आहे, तो आपण सर्व मिळून इथं साजरे करतोय। परंतु माझ्या पक्षाने किंवा आपल्या पक्षाने केलं काय, तर आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला ब्रिटिशांनी भारत स्वतंत्र केल्यानंतर, म्हणजे 1947 15 ऑगस्ट 1947 ला आपला भारत स्वतंत्र झाला, आपल्याला माहिती आहे का? त्याआधी कुणाचं राज्य होतं आपल्यावर? बरोबर। मग त्यावेळेच्या सगळ्या क्रांतिकारकांनी, वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी एकत्रित येऊन एक लढा निर्माण केला। आपल्याला नेताजी सुभाषचंद्र बोस सुद्धा माहिती आहे, काय केलं त्यांनी? आझाद हिंद सेनेची स्थापना केली आणि ब्रिटिशांच्या विरोधात लढाऊ संघटना उभी केली आणि ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडल्यामुळं ब्रिटिश घाबरून गेले आणि त्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य बहाल केलं। स्वातंत्र्य बहाल केल्यानंतर जी छोटी छोटी मोठी राज्य होती, त्या राज्यामध्ये आपलं राज्य, आपलं महाराष्ट्र राज्य आज आपण म्हणतो, ते द्विभाषिक होतं, म्हणजे आपल्याला शेजारचं गुजरात जोडलं होतं, म्हणजे 2 विभागाचं एक राज्य आपलं केलं होतं। मग त्यावेळेला आपला मराठी माणसाचा, आता मराठी माणूस म्हणजे केवळ मराठी जातीपुरता आहे का? तर नाही। छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती धर्मातल्या साळी, माळी, कोळी, मुस्लिम सर्व लोकांना, जे या प्रांतात, जे या आपल्या भागात राहत होते, या सर्वांना एकत्रित करून हिंदवी स्वराज्याची जी स्थापना केली, त्याच धर्तीवर क्रांतिकारकांनी, अनेक क्रांतिकारकांनी आपल्या घरादारावर कृषीपत्र ठेवलं, या देशासाठी भांडले, ब्रिटिशांना पळवून लावलं आणि त्याच्यानंतर स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या मराठी माणसाच्या, आपल्या त्यागाच्या भूमीसाठी आपल्याला आपलं राज्य मिळावं, महाराष्ट्र हे आपल्याला स्वतंत्र मिळावं, म्हणून जो लढा दिला गेला तो संयुक्त महाराष्ट्राची चळवळ या नावानं प्रसिद्ध होता। त्या चळवळीमध्ये अग्रगण्य भूमिका ज्यांनी घेतली की महाराष्ट्र आमचा झालाच पाहिजे, या भागात राहणाऱ्या 18 पगड जाती जमात्यांचं मराठी राज्य हे निर्माण झालं पाहिजे, जसं कर्नाटकात कानाड्यांचं, गुजरात्यांचं, तामिळ्यांचं, अशी जी राज्य भाषिक प्रांतात राज्य रचना झाली, त्याच्यात आपल्याला महाराष्ट्र राज्य मिळावं म्हणून जो लढा दिला गेला, त्या लढ्यामध्ये आज जे आमचे हिंदू हृदय सम्राट या शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख, संस्थापक आहेत, त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे। आपल्या तालुक्यातील, जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।